नमस्कार मित्र, मी आता डाळिंब सोलापूरला प्लॉट नंबर 2 मध्ये आहे. ह्याला आपण रेस्ट पिरियडमध्ये खतं भरले होते. त्याच्यानंतर बाग धरताना ह्याला शेणखत एक टोपलं आणि सुपर टाकलेलं होतं 500 ग्रॅम. परंतु आज काय झालं, खताची ह्याला आवश्यकता आहे NPK. रेस्ट पिरियडमध्ये ह्याला मायक्रोन्यूट्रिएंट हे सगळे खतं भरलेले आहेत सांगितल्या पद्धतीनं. मग आज काय केलं, एक 500 ग्रॅम 10-20-20 नियोजन केलं. हे बघा, ड्रीप खाली ह्या पद्धतीनं खत टाकायचं आहे. ड्रीपची जागा खोदायची नाही आणि मग ह्याच्यावर माती टाकून द्यायची. हे बघा कशी माती टाकली, ही अशी माती टाकून घ्यायची. ड्रीपचा पॉईंट ओपन उघडायचा नाही, माती खोदायची नाही. त्याच्यामुळं काय होईल, ज्या मग आपल्या पांढऱ्या मुळं आहेत त्या तुटण्यास शक्यता राहते. त्या हिशोबानं खतं टाकून घ्या आणि मग ड्रीपची नळी वर उचलून घ्यायची. त्या हिशोबानं हे शेतकरी बांधव जे ह्याच्यासोबत आहेत त्यांनी बेसल डोसमध्ये जर NPK सोबत मायक्रोन्यूट्रिएंट सिलिकॉन वगैरे दिलेलं नसेल, सल्फर वगैरे, तर आता एक कमीत कमी 10-20 500 ग्राम प्रति झाड एक हात घ्या. म्हणजे काय होईल, हेल्दी कंडिशन राहील. कंडिशन बिघडू द्यायची नाही, त्यासाठी हे नियोजन केलेलं आहे. नमस्कार.